जय भीम मित्रांनो, आपण आज करणार आहोत आर्म वर्कआउट। त्याच्यासाठी पहिल्यांदा करायचा आहे डंबल वर्कआउट। हा आपला फर्स्ट राउंड। अशा पद्धतीने एकदम सावकाश पद्धतीने असा हा सेट मारायचा आहे। बघून घ्या कशा प्रकारे मारायचा आहे। चला, आता याच्यानंतर आपल्याला 30 सेकंदाचा रेस्ट घेऊन आपल्याला करायचा आहे ट्रायसेप वर्कआउट। ट्रायसेप वर्कआउटसाठी असा चादर घेऊन खाली झोपायचं, एकदम असं पोझिशन मध्ये झोपायचं आणि हा ट्रायसेपचा वर्कआउट करायचा आहे। त्याने आपल्याला ट्रायसेपवर असा भर द्यायचा। एकदम सावकाश पद्धतीने अशा प्रकारे करायचा। सगळं आपलं इंटेन्शन त्या वर्कआउटवर असलं पाहिजे। याच्याने आपल्या बायसेपचा साईज ही एकदम चौडी मोठी होईल आणि बायसेप एक नंबर दिसेल। एकदम सावकाश पद्धतीने करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। चला, आता आपण करणार आहोत तिसरा वर्कआउट। हे बघा, अशा पद्धतीने ट्रायसेप बिल्ड होईल। परत यायचं आहे आपल्याला बायसेप कर्लकडे। ह्याच्याने आपला फोर आर्म आणि बायसेप दोन्ही पण बनतील। म्हणून हे का नाही एकदम जबरदस्त मारायचं। ह्याच्याने आपला दंड एवढे भारी बनते, बायसेपचा पार्ट जे आहे ना ते नंबर 1 बनून आपलं जे फोर आर्म आहे ते त्याने एक्सरसाइजने चांगला फरक पडेल। हे बघून घ्या, एकदम जबरदस्त वर्कआउट आहे, लय भारी। चला, सावकाश करायचं आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, निवांत करायचं। अशा पद्धतीने करायचं आहे। सेटचं याचं काय घेणं नाही आपल्याला। आणि प्रत्येक सेट नंतर 30 सेकंदाचा आपल्याला रेस्ट घ्यायचा आहे। 30 सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे। हे बघा, याच्याने आपल्याला ही साईज, हे बायसेपचा आकार अशा पद्धतीने बिल्ड होईल। 30 सेकंदाचा रेस्ट घेतल्यानंतर लगेच ट्रायसेपचा वर्कआउट। चादरावर झोपायचं आणि अशा प्रकारे डंबल वर्कआउट करायचं। याने आपला ट्रायसेप एकदम जाडा चौडा टी शर्ट मधून दिसेल असं ट्रायसेप होईल। बघून घ्या, हे अशा पद्धतीने करायचं आहे। एकदम सावकाश पद्धतीने, घाई करायची नाही, गडबड करायची नाही, काहीच नाही। एक नंबर असा एक्सरसाइज आहे ट्रायसेपसाठी। हे झालं की लगेच दुसऱ्या हाताचं पण करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने ट्रायसेपचा वर्कआउट आहे। लगेच दुसऱ्या हाताचा पण करून घ्यायचा। जेवढे त्या हाताने केलेत, जेवढे उजव्या हाताने केले तेवढे डाव्या हाताने पण करायचे। एकदम सावकाश पद्धतीने करायचं आहे, काही लोड घ्यायचा नाही, काही नाही। सगळा भर हे ट्रायसेपवर आला पाहिजे। ओके, चल। आणि एक विसरायचं नाही की प्रत्येक सेटच्या मध्ये 30 सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे। या रेस्टनं तुमच्या का नाही मसलला कळून जाईल आपला मसल बनणार आहे। बरोबर। बायसेपची वाईड अँगल चांगली दिसण्यासाठी हा डंबलचा एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानं आपले बायसेपची साईज ही खूप मोठी दिसेल आणि टी शर्ट मधून पण अशी भरभरून दिसेल। त्याच्यामुळं बायसेपसाठी हा वर्कआउट खूप महत्त्वाचा आहे। आणि याच्यामध्येच समजा फोर आर्मला पण थोडा तडा बसतो आणि फोर आर्म पण बिल्ड होतं। हे अशा पद्धतीनं बायसेप साठी हा वर्कआउट करायचा आहे। बघून घ्या, हे खूप सावकाश करायचं आहे, घाई करायची नाही, काही नाही। तीस सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे।
आणि लगेच आपण 30 सेकंदाच्या रेस्ट नंतर ट्रायसेपचा हा वर्कआउट करायचा आहे. याने ट्रायसेपवर खूप चांगला असा प्रभाव पडतो आणि ट्रायसेप बनते. नंबर 1 ट्रायसेप बनते. बघून घ्या. या हातात झाल्यावर लगेच दुसऱ्या हाताने करायचं आहे. आणि अशा पद्धतीने दुसऱ्या पण हाताने अशा पद्धतीने हे ट्रायसेप वर्कआउट करायचं आहे. 1 नंबर करायचा आहे. त्यामुळे ट्रायसेपचा आकार एकदम जबरदस्त होतोय. असं एकदम भारी बॉडी दिसते. कपडे घातले की असे ट्रायसेप असे वर फुगून दिसते. तीस सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे आणि लगेच बायसेपचा वर्कआउट. थोडं मागं झुकायचं. 2 डंबल घ्यायचे आणि अशा पद्धतीनं बायसेपचा वर्कआउट करायचा आहे डंबलने. हा खूप प्रभावशाली दंडाचा व्यायाम आहे. याने दंड बनतात आणि साईज पण खूप मोठी वाटते दंडाची. हे अशा पद्धतीने खूप सावकाश करायचं. आणि 30 सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीत आपला मसल ग्रो झालेला आहे. परत ट्रायसेपचा एक वर्कआउट राहिलेला आहे ते करून घ्यायचं. त्याच्यामुळे आपला चेस्टचा कोर पण तयार होतो पण जास्त भर ट्रायसेपवर पडतो. हे अशा पद्धतीनं करायचं आहे. पूर्ण पुश करायचं आहे वरी आणि क्विज करायचं आहे. पुश करून क्विज केल्यानं तुमचा हा भर आहे ट्रायसेपवर पडणार आहे आणि ट्रायसेप बिल्ड होणार आहे. हे अशा पद्धतीने करून घ्या. हे पूर्ण झाल्यानंतर 30 सेकंदाचा रेस्ट घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे ट्रायसेप आपला बिल्ड झालेला आहे. पंप बघा, पंप कशा प्रकारे पंप दिसते. चला तर आता शेवटचा आणि लास्ट आपला बायसेपसाठी होल बायसेपला हे वर्क करत आहे. याने आपला पूर्ण बायसेप वर्क होईल. अशा प्रकारे करायचं आहे. हे अशा प्रकारे करायचं आहे. एकदम सावकाश करायचं आणि पूर्ण प्रेशर आपल्या दंडावर आलं पाहिजे. बघून घ्या. एकदम मजबूत असा हात आपला आर्म वर्कआउट झालेला आहे कंप्लीट. आपला आर्म वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर हे बघा हा आहे आपला कंडिशन, बॉडी कंडिशन बघा. धन्यवाद. आता ही आपली डाईट आहे. अंडे आणि चणे शेंगदाणे ते व्यायाम झाल्यानंतर खायचं आणि तंदुरुस्त राहायचं. धन्यवाद.